नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. संदीप उद्योग समूहाची पहिली भेट हाँगकाँग येथे संदीप उद्योग समूहाच्या मिळालेल्या पुरस्काराप्रसंगी झाली. एखाद्या शहराची प्रगती आणि ओळख ही त्या शहरातील उद्योग व्यवसायावर अवलंबून असते. उत्कृष्ट हॉटेल्समुळे व्यवसायाला चालना मिळते. संदीप उद्योग समूहाने ग्राहकांचा विश्वास संपादन करत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं प्रतिपादन सिने अभिनेते सोनू सूद यांनी केले. अहिल्यानगर पुणे रोडवरील चास परिसरात संदीप उद्योग समूहाच्या हॉटेल सचिन या हॉटेलच्या शानदार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संभाजीनगरचे खासदार तथा माननीय मंत्री संदीपान भुमरे, माननीय आमदार अण्णासाहेब माने, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार काशीनाथ दाते, धनश्री सुजयदादा विखे, संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, उद्योजक चंद्रकांत गाडे, बाळासाहेब केरुनाथ विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र चोपडा, विनायक देशमुख यांच्यासह संदीप उद्योग समूहाच्या सुरेखा कोतकर, भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर आदींसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी महापौर संदीप कोतकर यांनी सांगितलं की 1987 साली सुरू केलेल्या छोट्या उपक्रमाचा आज वटवृक्ष झाला आहे. आईवडिलांच्या संस्कारामुळेच आम्ही यश मिळवू शकलो. उद्योगासोबत सामाजिक, कृषी व इतर क्षेत्रातही समूह कार्यरत आहे. त्यांनी मार्गदर्शक स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप व शिवाजीराव कर्डिले यांच्या योगदानाची आठवण करून दिली. पूरे कोतकर परिवार को मैं दिल से बधाई देता हूँ. मुझे याद है कि मेरी जब पहली दफ़ा मुलाकात हुई थी हांगकांग में हुई थी, जहाँ पर आदित्य राजे जी और उदय राजे जी को अवार्ड मिला था. और उस समय मंच पे उन्होंने कहा था कि हम एक ऐसी बड़ी जो उपलब्धि है अपने शहर को देने वाला एक होटल हम बना रहे हैं, और जब वो बनेगा हम आपको ज़रूर बुलाएंगे. और आज मैं यहाँ पर आपके साथ खड़ा हूँ तो मुझे बहुत गर्व महसूस होता है कि आज मैं भी इस परिवार का हिस्सा हूँ. तो थैंक यू सो मच मोदी सर. मैं वैसे पंजाब से हूँ, लेकिन मेरी पढ़ाई नागपुर में हुई. नागपुर से मैंने इंजीनियरिंग की, और जितना समय मैंने पंजाब में बिताया उससे दुगना समय मैंने महाराष्ट्र में बिताया है. और जब मैं आप लोगों को देखता हूँ, आपसे बातचीत करता हूँ, तो मुझे ऐसा अपना परिवार ही लगता है कि यार मेरा अपना ही परिवार है, जिनसे मैं हर रोज मिलता हूँ और इतना प्यार मिलता है आप लोगों से. मैं यही कहना चाहता हूँ कि जब कोई शहर या कोई राज्य, जिसकी जो तरक्की होती है वो तब होती है जब वहां पर वैसे लोग आ जाए, वैसी सोच आ जाए, जब वो सोचते हैं कि हम अपने शहर के लिए क्या बेहतर करें, और फिर उस सोच के माध्यम से उस शहर की तरक्की, उन लोगों की तरक्की, वहां पे जो व्यापार होता है उसकी तरक्की होती है. लोग कहते हैं कि पहले बहुत बड़े बिजनेस बनाओ, बाद में होटल बनाएंगे. मुझे लगता है कि ये उल्टा है. अगर आप पहले होटल बनाएंगे तो बिजनेस अपने आप आने शुरू होंगे. और मैं आज जब होटल सचिन की शुरुआत हुई है, मैं आप सबको यही कहना चाहूंगा कि ये एक बहुत बड़ा कदम है, और ना सिर्फ महाराष्ट्र में बल्कि पूरे हिंदुस्तान के अंदर ये सब जो इनकी ब्रांचेस हैं आएंगी. और मैं आज विश की मेरी मराठी उतनी अच्छी नहीं है, मैं समझ पूरा लेता हूँ, बोल नहीं पाता, तो इसलिए कुछ गलती नहीं करना चाहता. बट कहना यही चाहूँगा कि आज इस परिवार में जो इस शहर को इतना बड़ा एक माइलस्टोन दिया है, उसके लिए आप सबको बहुत बहुत बधाई हो. मला अचानक या ठिकाणी बोलण्यासाठी सांगितलं. सध्या माझा आणि माईकचा अंतर थोडं वाढत चाललेला आहे, त्यामुळे थोडं बोलताना मागं पुढं होतं. कशामुळे वाढतंय ते होत कळत नाही, पण ज्याची नियत साफ आहे त्याला काही कमी पडत नाही हे परमेश्वर दाखवून देतो. आमच्या परिवाराच्या जीवन सुरुवातीपासून या ठिकाणी उपस्थित असलेले विनायकजी देशमुख साहेब, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मागच्या काही काळापासून जे काही घडत होतं, काय घडत होतं त्या परत आम्हाला जायचं नाही. पण एक सांगतो, व्यवसायावरती आमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जो आमच्या आई वडिलांनी आम्हाला घालून दिला,
व्यवसाय करत असताना जी सचोटी त्यांनी सांभाळली. काय करत होते वडील? स्वतः किचन मध्ये काम करायचे. त्यांनी काम केलं पर प्लेट पुसण्यापासून तर काउंटर पर्यंत, मग ते कुठलंही काम असो. आईने काय केलं? वडील बाहेर आहेत तर ती आमची आधार वड, खरं म्हणलं तर तिची कमाल आहे. आम्ही सांगतो आज हे हॉटेल चालू केलं, पुण्याला 2-4 झाले, अजून काहीतरी हेलिकॉप्टर घेतलंय, अजून एक चाललंय, अजून दुसरीकडे चाललंय. सगळं कालांतराने येईल. पण या मागचा बॅकबोन जी आधार माया असते ना, आधार वड, आधार माया, ती आमची आई. आम्ही कुठं जरी असलो, बाबा तू जेवला का, तू काय करतो, भाऊ कुठं जरी असले, तुम्ही कधी जेवायला येणार आहे, ही आधार माया. ती आधार माया होती म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो. आणि ती सचोटी भाऊंनी दाखवली, फक्त एकट्या पोटी ठेवली नाही. आम्हाला 3 भावांना सांगितलं की तुम्ही मालक जरी असलात, एक काम केलं पाहिजे, तुम्हाला वॉश बेसिन साफ कसं करायचं, मुरीमध्ये भांडे कसे साफ करायचे ते देखील कळलं पाहिजे. भांड्याला लिक्विड कुठलं वापरायचं आणि किती वेळात भांडं साफ करायचं हे आम्ही शिकलो. त्याचा परिणाम काय? ह्या व्यवसायामध्ये बारीक बारीक सचोटी तर मालकाला कळलं तर कर्मचारी आणि कामगार तुम्हाला फसू शकत नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.